हाय, हॅलो, नमस्कार. सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आता वजन कमी करण्यासाठी मी दिवसभराचा डाएट कसा घेते तर ती मी आता रोज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्हाला पण वजन कमी करायचं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. लॉस करायचा असेल आपल्याला तर आपण ना दिवसातून 2 वेळा ना ही ब्लॅक कॉफी घेऊ शकतो. जास्त वेळा आपण नाही घ्यायची. 2 वेळा ना आपल्याला घेतली तरी ही कॉफी चालते. पण ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे, पित्ताचा त्रास होतो, तर त्यांना या कॉफीनं पण त्रास होतो. तर मग तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता. पण ज्यांना पित्ताचा त्रास नाही तर त्यांनी ही ब्लॅक कॉफी घेतली तरी चालते. तर कॉफी आता मी ह्याच्यामध्ये कपामध्ये घेतलेले आणि पाणी उकळायला ठेवले. तर पाणी उकळले की त्याच्यामध्ये घालून घेते आणि ही कॉफी मी दिवसातून 2 वेळा, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. मग चहा पिण्याची आपल्याला ना क्रेविंग होत नाही जास्त. ज्यांना चहाची क्रेविंग, आता ज्यांना 2-3 वेळा चहा पिल्याशिवाय म्हणजे जमतच नाही किंवा चहा पिला तरी डोकं दुखतं असं जर होत असेल तर मग तुम्ही एखाद्या वेळी सुरुवातीला सगळं बंद करून आपल्याला जमत नाही तर सुरुवात हळूहळू आता 3 वेळा जर तुम्ही चहा घेत असेल तर मग तुम्ही 1 वेळाच कमी करा, 2 वेळा घ्या, पण तो कमी साखरेचा घ्या. ब्लॅक कॉफी पिलं ना बऱ्याच वेळ ना आपला मूड पण फ्रेश राहतो आणि भूक कंट्रोल होते ब्लॅक कॉफीनं. आणि ही फॅट कटर आहे. आपल्या जे लिव्हरवर जी फॅट जमा झालेलं असतं तर ते कट करायचं काम ना हे ब्लॅक कॉफी करतं. तर तुम्हाला एवढी जास्त घ्यायची नसेल तर ह्याची अर्धी जरी घेतली तुम्ही 2 वेळा करून, तर अर्धी अर्धी अशी 2 वेळा घेतली सकाळ संध्याकाळ तरी पण चालते. पण चहा जर वेट लॉस करायचा असेल तर चहा हा पूर्ण बंदच करावा लागतो. चहानं वेट लॉस पटकन होत नाही. तर तुम्हाला जर चहा जास्तच प्यायची तलफ होत असेल तर मग तुम्ही कमी साखरेचा अगदी, आता तुम्ही 1 चमचा जर साखर टाकून आता पित असाल तर एक अर्धा चमचा करा, नंतर पाव चमचा आणि नंतर पूर्णच म्हणजे न साखर न टाकता बिना साखरेचा पण तुम्ही पिऊ शकता. काहीच म्हणजे एकदा सवय झाली ना आपल्या शरीराला तर नंतर काहीच त्रास होत नाही. तर ह्या कॉफीनं ना वेट कमी करायला, जर तुम्ही सकाळचं जरी हे वर्कआउट करत असाल तर वर्कआउट करायच्या अगोदर अर्धा तास अगोदर ही कॉफी घेऊन जर वर्कआउट केलं तरी चालतं. आता जिममध्ये जातात बघा त्यांना सांगतात म्हणजे जिमला येण्या अगोदर ब्लॅक कॉफी पिऊन जिमला यायचं. तर ही ब्लॅक कॉफी खूप मदत करते आपल्याला वेट लॉस करण्यासाठी. तर तुम्हाला जर सूट होत असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा. चहाऐवजी हा आपल्याला ऑप्शन आहे. किंवा मग तुम्ही ब्लॅक कॉफी जर आवडत नसेल किंवा तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही मग कोरा चहा घेऊ शकता बिगर साखरेचा. किंवा मग साखर पूर्ण बंद केल्यानंतर सुरुवातीला चहाला टेस्ट लागत नाही तर मग थोडासा गुळ असतो ना आपला गरम आहे तर थोडासा गुळ टाकायचा. आता गुळ आणि साखरेत जास्त काही फरक नाही, सेमच आहे, फक्त गुळामध्ये गुड कॅलरीज थोडेसे आहेत. नाही बाकी म्हणजे त्याच्यामध्ये जे भेटते ना ते सगळं सारखंच आहे, सारखंच प्रमाण आहे. फक्त गुळातनं गुड कॅलरी भेटतात, त्या साखरेतनं तर त्याही भेटत नाही. त्यामुळे साखर आपल्याला पूर्ण बंद करायची. बेकरी प्रोडक्ट सगळे बंद करायचे. बेकरी प्रोडक्ट आपल्याला काहीच खायचे नाहीत. प्रोटीनयुक्त जर पदार्थ खायला आपण सुरुवात केली ना तर आपल्याला ना सारखी सारखी भूक पण लागत नाही आणि सारखं असं गोड खायची काही क्रेविंगही होत नाही. त्यामुळं आपल्या डाईटमध्ये ना प्रोटीन असलेले पदार्थ आपल्याला ॲड करायचे आहेत. आणि सलाड आहे ते आपल्याला भरपूर प्रमाणात घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये गाजर आहे, काकडी आहे, कांदा, टोमॅटो, बीट म्हणजे ते भरपूर प्रमाणात खायचं. मोड आलेलं मूग, हिरवे मूग, हरभरं. तर त्यानं काय होतं, आपली भूक पण कंट्रोल होते आणि आपल्याला पाहिजे तेवढं प्रोटीन भेटून जातं. तर हे आता मी कट करून घेतलं होतं. आता मी दुपारच्या ह्याच्यामध्ये आज हे घेतलं होतं. तर आता माझ्या मिस्टरांचं 1 वर्ष झालं दुपारचं त्यांच्या डाईटमध्ये हेच आहे बघा. हा मोठा बाऊल आहे ना, एवढा बाऊल भरून ना हे सर्व ते दुपारच्या ह्याच्यामध्ये तेच खातात. आणि हरभरे मूग असतं कसं ते थोडंसं पचायला जड असतं, त्यामुळे शक्यतो रात्री लेट ते खायचं नाही आपल्याला. सकाळच्या दुपारच्या ह्याच्यामध्ये किंवा सायंकाळी 7पर्यंत आपण जरी खाल्लं तरी चालतं. पण त्याच्यानंतर खाल्लं की कसं होतं, ते पचायला थोडंसं हरभरा मूग थोडासा त्रास होतो. त्यामुळं ते शक्यतो लवकरच्या ह्याच्यामध्येच ॲड करायचं. आणि कॅरेट, काकडी, बीट आहे ते आपण जेवताना सलाड म्हणून ते म्हणजे रात्री पण घेतलं तरी चालतं. आता हे हरभरा आणि मूग आहे ते मी असं एकदम भिजवून ठेवते 4 दिवसाचं. जास्त दिवस पण फ्रीजमध्ये ठेवलं की त्याची चव बदलते, एवढं नंतर चव लागत नाही त्याला. त्यामुळं मी 4 दिवसाचं असं करते. तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, आता मीठ शक्यतो काळं मीठ वापरायचं, सैंधव नमक. आता माझ्याकडचं संपलेलं होतं म्हटल्यानंतर मी हेच टाकलं.
आता ह्याच्यामध्ये पण ना लिंबू पिळून थोडंसं मिरची, आता ही मिरची पावडर आहे तर ती मी थोडीशी टाकलेली, असं पण खायला म्हणजे बदलून बदलून घेतलं ना चालतं. कधी थोडासा 1 चमचा मध पण त्याच्यामध्ये घालायचा, मिरची पूड घालायची ना, एक दिवशी मध घालायचा आणि दही पण त्याच्यामध्ये घालून आवडतं, पण मला दही त्याच्यामध्ये आवडत नाही, त्यामुळे मी दही सेपरेट असं घेते, पण त्याच्यामध्ये खात नाही. मग असं तुम्हाला जसं आवडतंय, पण ते जसं आवडते तसं घ्यायचं, पण ते आपल्याला रोजच्या जेवणामध्ये ते ॲड करायचं आहे. हे खाल्ल्यानंतर कसं आपल्याला भरपूर असं प्रोटीन भेटतं. आणि हे खाताना घास अगदी ना लहान असा घास घ्यायचा आणि एक घास आपल्याला 32 वेळा चावून खायचा, म्हणजे ना व्यवस्थित त्याचं पचन होतं. तर आता सकाळचं माझं मॉर्निंग रुटीन मी काय करते, सकाळी उठल्यानंतर अगोदर 1 चमचा मध घेते आणि 1 ग्लास पाणी आहे, गरम पाणी करून घेते. तर त्याच्यामध्ये ना लिंबू पिळून घेते. लिंबू जास्त पण लिंबूचा वापर करायचा नाही, लिंबामध्ये पण ॲसिड असतं, त्यामुळं मग छोटी लहान फोड असते लिंबाची ती घेतलेली आहे आणि ते पिळून सकाळचं उठल्यानंतर अगोदर हे असतं. पाणी भरपूर प्रमाणात प्यायचं आणि आता मेन म्हणजे आता उन्हाळा चालू झालेला आहे, त्यामुळे ना वेट लॉस करायला आपल्याला खरंच खूप सोपं जाते. आता हे रात्री मी एका ग्लासमध्ये जिरं भिजत घातलेलं होतं आणि एका ह्याच्यामध्ये चिया सीड आहेत. तर जिऱ्याचं पाणी आहे ती नंतर माझं वर्कआउट करून झालं की मग ती मी घेते आणि नंतर मग आंघोळ वगैरे करून झाली की परत चिया सीडचं पाणी घेते. मी सकाळचं शक्यतो म्हणजे नाश्त्याच्या अगोदर 1.5 लिटर म्हणजे माझा पाणी पिऊन होतं. पाणी जेवढं भरपूर पेल सकाळच्या वेळेमध्ये तेवढी आपली ना बॉडी डिटॉक्स होते, म्हणजे शरीरातले जे टॉक्सिन आहेत ते सर्व निघून जातात, त्यामुळे पाणी भरपूर प्रमाणात घेते. आता हे जिऱ्याचं पाणी आज घेतलं तर मी उद्या ओवा भिजत घालते आज संध्याकाळी, तर उद्या सकाळी त्याचं घेते. नंतर बडीशेप, नंतर मेथी, असं 4 पदार्थ आहेत ना हे आपले किचनमधले, तर 4 दिवस हे घेते आणि परत रिपीट तेच करते, जिरा, ओवा, बडीशेप, मेथी असं घेते. तर सकाळी मग परत चिया सीडचं पण पाणी पिऊन झालं होतं, तर हा ज्यूस आहे, तर सकाळी हा ज्यूस बनला जातो सगळ्यांच्यासाठीच, तर मग तो एक लहान ग्लास आहे तो ज्यूस घेतला. आता ज्यूस कसा बनवते, त्याच्यामध्ये काय घालते त्याचाही व्हिडिओ मी नंतर डिटेलमध्ये शेअर करेन. तर त्या ज्यूसनं पण ना भूक बराच वेळ कंट्रोल होते. तर मी आज ब्रेकफास्ट सकाळचा स्किप केला होता आणि अगोदर म्हटलं फ्रूट्स, एक ॲपल घेतलं होतं, ते पण अर्धं खराबच निघलं होतं. स्किप म्हणजे थोड्या उशिरा करायचं असं हे केलं तर सकाळी ना 1 ॲपल, 2 खजूर आणि भिजवलेले बदाम, भिजवलेले शेंगदाणे असा हे केला. याच्यातून पण आपल्याला ना भरपूर असं प्रोटीन भेटतं. आणि नंतर मग मी 11 वाजता नंतर मग हा एक उत्तपम घेतला होता, तर त्याच्यामध्ये भरपूर असं कांदा, टोमॅटो, गाजर घातलेलं होतं, तर ते घेतलं. आहोंसाठी आता हे मी सलाड तयार करून देत होते, तर हे भिजवलेले तेच मूग, हरभरं, आता मटकी माझी भिजवायची राहिली होती, मटकी आहे थोडीशी, ते पण भिजवते. तर कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर हे सर्व असं घेते साहित्य बारीक कट करून आणि मोड आलेले मूग आणि हरभरं. तर हे खाल्ल्यानंतर कसं होतं, उशीरपर्यंत आपल्याला ना भूक लागत नाही. आता सोयाबीन त्याच्यामध्ये माझं घालायचं राहिलं होतं, तर सोयाबीन गरम पाण्यामध्ये उकळून घेते आणि तेही त्याच्यामध्ये घालते. तर तेही ना तसंही खाल्लं तरी, किंवा सोयाबीन थोडंसं आपण ना तव्यामध्ये भाजून घेतलं ना हलकंसं तेल न टाकता, तर तसंही खायला सोयाबीन चांगले लागतात, तर तेही खाऊ शकता. किंवा मग सोयाबीनचा चिला बनवला, पनीरचा चिला बनवला तर तेही चालतं. आता अशा वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करेन नक्कीच, तुम्हाला पण वेट लॉस करायचं असेल तर. तर दही आहे ते 2 चमचे दही घेते, दिवसातून 2 वेळा ताक पिते. तर 1 ग्लासमध्ये ना 2 चमचे दही घेऊन त्याच्यामध्ये ग्लासभर पाणी घेऊन ना, मीठ वगैरे मी काही घालत नाही त्याच्यामध्ये, फक्त दही आणि पाणी, तर ते 2 वेळा दिवसातून घेते. तर असं जरी आपण थोडं थोडं जर करून डाएटचेच म्हणजे प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ले ना, तर मग आपल्याला भूक आपली कंट्रोलमध्ये येते आणि आपण ओव्हर इटिंग करत नाही. जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढंच खाल्लं जातं आणि पोट पण ना भरल्यासारखं राहतं. एक्स्ट्रा आपल्याला खाण्याची गरज पडत नाही. पण ज्यावेळी पण खाईल त्यावेळी खाताना विचार करून खायचं की याच्यातून आपल्याला म्हणजे अनहेल्दी फूड नसावं, त्याच्यातून आपल्याला किती प्रोटीन भेटते हेच बघितलं पाहिजे. आता याच्यामध्ये ना दही मिक्स करून पण म्हणजे खातात, पण मला तसं नाही आवडत, त्यामुळं मग मी दही त्याच्यामध्ये मिक्स करून नाही घेत, मी असंच घेते. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये एखादी तुम्ही छोटीशी नाचणीची भाकरी किंवा मग सोयाबीनची सुकी भाजी असं काहीही घेतलं तरी चालतं, जसं तुम्हाला म्हणजे आवडत असेल तसं. पण शक्यतो संध्याकाळी चपाती टाळायची, चपाती ही आपल्याला दुपारच्या ह्याच्यामध्ये घ्यायची. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून नक्की जावा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतर एक